रसिक हो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज आणि मी आहे आर.जे. श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आर.जे. श्रद्धा. रसिक हो FLOA म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनःपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण गप्पा मारणार आहोत डॉक्टर कदम गुरुकुल पुण्याच्या इंदापूर ह्या शाळेमध्ये शिकत असलेली अनुमा विठ्ठल सावंत हिच्याशी, जी इयत्ता 10वी शिकते आणि जिने जर्मन भाषेच्या 4ही लेव्हल कंप्लीट केलेल्या आहे. आपल्याला तर माहितीच आहे, आपण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकलेल्या, शिकत असलेल्या आणि त्या विषयामध्ये एक्सपर्ट असलेल्या व्यक्तींशी गप्पा मारत असतो. याचा इनिशिएटिव्ह घेतला होता शैलेश लेले सरांनी आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन ह्या माध्यमातून ते हा अनोखा उपक्रम राबवत आहेत, ज्यामध्ये विविध वयोगटातल्या व्यक्ती ऑनलाईन पद्धतीने या दोनही भाषा शिकू शकतात. तर जसं मी म्हटलं तसं आज आपण गप्पा मारतो आहोत इंदापूर पुणे इथे राहणाऱ्या अनुमा सावंत हिच्याशी. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तिचं स्वागत करते. अनुमा, तुझं अतिशय मनःपूर्वक स्वागत. थँक्यू मॅम. कशी आहेस तू? मी बरी आहे. आणि आता तू 10वीला गेली, बरोबर? हो. मग काही प्रेशर जाणवतंय? नाही, म्हणजे अभ्यास करते. हां. चांगली चालू आहे स्टडी. बरं बरं. शाळा किती वाजता असते? सकाळी 8ला असते हं. आणि सुटते 3 वाजता. बरं. मग तू कशी चालत जाते, बसनी जाते, कशी जाते शाळेत? हां, स्कूल बस असते. बरं. कुठला विषय आवडतो तुला? मला पर्सनली म्हणलं की इंग्लिश. बरं बरं. म्हणजे थोडक्यात काय, तर कुठली तरी भाषा हा तुझा आवडीचा विषय आहे, बरोबर? येस. आणि म्हणून तू जर्मन भाषा निवडली होतीस का? हो, म्हणजे मला आधीपासूनच इंटरेस्ट होता. हं. घ्यायचं होतं, म्हणजे मला शिकायचं होतं हं. याला आणि स्कूलनी प्रोव्हाईड केलं, सो ते ईझी पडलं मला. क्या बात आहे. बरं. तुला साधारण कधी माहिती झाली या प्रोजेक्टबद्दल? मी 6th मध्ये होते आणि माझे मम्मी-पप्पा टीचर आहेत. सो त्यांनी असा इंटरेस्ट दिला मला खूप अशा साऱ्या गोष्टींमध्ये, जसं की ड्रॉइंग आधीपासून, सिंगिंग, डान्सिंग. सो त्यावेळेस मला असं कळालं की स्कूलमधून आम्हाला जर्मन लँग्वेज शिकवणार आहेत आणि विद्या गायकवाड मॅम आहेत, त्यांनी पण इंटरव्ह्यू दिलता. सो ते माझे मिस आहेत, ज्यांनी मला शिकवलं आणि मला ईझी पडलं शिकायला स्कूलमधून. अच्छा. बरं. मग पहिली लेव्हल जेव्हा तू कंप्लीट केलीस, त्यावेळेला काय नेमकं वाटत होतं, की आपल्याला जमेल का, नाही जमणार? असं काही शंका होती मनात? फर्स्ट टाईम थोडं हार्ड वाटलं, कारण थोडं ते असं वेगळं होतं ना, वर्ड्स वगैरे लँग्वेज ते स्टार्टिंगला थोडं वेगळं वाटलं. पण नंतर हळू-हळू वाटलं की हो, आपण करू शकतो म्हणून. बरं, बरं. आणि बोलता-बोलता तुझ्या 4 लेव्हल कंप्लीट झाल्या. म्हणजे ऑलमोस्ट तू पूर्ण कोर्स कंप्लीट केला हा. मग ह्या 4 वर्षात हो, सगळं. 4 वर्षामध्ये काय-काय गोष्टी घडल्या, काय-काय घटना घडल्या? कशा एक-एक लेव्हल तू पार करत गेली? याबद्दल काही सांगायला आवडेल? हो. स्कूलमध्ये मॅम घेत होते. ऑनलाईन क्लासेस पण भरपूर झाले. रोज असायचे ऑनलाईन क्लासेस आणि स्कूलमध्ये सकाळी गेल्यावर पण स्टार्टिंगला क्लास घेत होते ते. तर चांगलं शिकवलं त्यांनी, मोटिव्हेट केलं, सपोर्ट केला. मी एक्झाम्स पण दिली चांगले आणि बऱ्यापैकी मला समजलं पण त्याबद्दल. बरं. आणि तुला आत्तापर्यंत प्रत्येक लेव्हलमध्ये किती मार्क्स मिळत गेले? मला 40च्या पुढंच. अच्छा. 50 मार्क्सची असते ना. हं. सो 40च्या पुढंच पडले, जसं की 42, 43. वाह, वाह, वाह! मस्तच. आणि आता ही जी 4थी लेव्हल कंप्लीट केली, ह्याचा पण रिझल्ट लागला का? हो, लागला. मग आता किती मार्क मिळाले? 47. क्या बात है! वाह! म्हणजे तू जर्मन लँग्वेजमधली एक्सपर्ट झाली असं म्हणायला काही हरकत नाही. बरं. पण काय एकंदरीत काय सांगावसं वाटतं, की जर्मन भाषा किंवा कुठलीही परकीय भाषा शिकणं आत्ताच्या पिढीला म्हणा किंवा कुठल्याही वयोगटातल्या व्यक्तीला का बरं गरजेचं आहे असं तुला वाटतं? जर पुढे जाऊन तुम्हाला अब्रॉड स्टडीजसाठी जायचं असेल तर इम्पोर्टंट आहे, म्हणजे हेल्पफुल पण आहे जर तुम्ही कुठली भाषा शिकत असाल आवडीने. आणि मला आधीपासूनच ऑब्सेशन होतं की असे न्यू लँग्वेजेस, असे फॉरेन लँग्वेजेस वगैरे शिकायचे. तर ते हेल्पफुल पडणार पुढे जाऊन. हं. आणि आता जेव्हा तुझ्या 4 लेव्हल कंप्लीट झाल्यात, तर तुला जर्मन छान बोलता येतं असं समजायला काही हरकत नाही ना? हो, येतं, म्हणजे बऱ्यापैकी येतं, कारण हे बेसिक लेव्हल्स होते ना. मग काही बोलून दाखवतेस का आम्हाला? इंट्रो देऊ शकते? हो. ट्राय करेन. नक्की. Hallo, ich bin Anuma. Ich bin 16 Uhr alt. Ich komme aus Indien. Ich lebe in Indapur. Ich spreche Marathi, Hindi, English und Deutsch. Danke.
बरं, बरं. वाह, वाह, वाह! मस्त. बरं ही भाषा शिकत असताना कधी काही अडचणी आल्या का? हो, स्टार्टिंगला आलते कारण प्रोनान्सिएशन वगैरे थोडे मिस्टेक्स वगैरे येत होते. हं. पण हळू शिकले मी. आणि मग ते सॉल्व्ह करायला कोणाची मदत घेतलीस? कसं झालं? जास्त तर मॅमचीच मदत घेतली हं. आणि स्वतः पण प्रयत्न केला मी लर्न वगैरे करायला सगळं. बरं. तुझ्या मित्र-मैत्रिणींना काय वाटत होतं जेव्हा तू काहीतरी वेगळं शिकतीये हे त्यांना कळलं? मग तेव्हा त्यांची कधी उत्सुकता वाढली का, की तुझ्याबरोबर आम्ही पण ॲडमिशन घेतो या कोर्सला, असं कधी झालं का? हो, म्हणजे बऱ्यापैकी माझे फ्रेंड्स होते माझ्याबरोबर जर्मन लँग्वेजसाठी. अच्छा. मग तुमच्यात कधी कॉम्पिटिशन चालायची किंवा तुम्ही कधी एकत्र बसून अभ्यास केला, असं कधी झालं का? हो, एकत्र बसून तर आम्ही अभ्यास केला. म्हणजे बोललो पण आम्ही जर्मनमध्ये असं कन्व्हर्सेशन घेतली. हं, हं. बरं. या व्यतिरिक्त काही गंमत घडलेली असं काही सांगावसं, लक्षात राहिलेला प्रसंग असं काही सांगावसं वाटतं का? लक्षात तर नाही, पण तेच जर्मनमध्ये असे म्हणजे मज्जा आली म्हणजे शिकायला. असं इंटरेस्टिंग होतं वगैरे सगळं. हं. आता तुझ्या आणि पुढे हां. जाऊन अजून पण शिकेन कुठली लँग्वेज. वाह! नक्कीच. आता जेव्हा पॅरेंट्सला पण आनंद झाला असेल तुझ्या 4 लेव्हल कंप्लीट झाल्या, मग त्यांचं काय म्हणणं असतं, की तुला परदेशामध्ये शिकायला पाठवणार आहेत, कसं करणार आहेत? हो, ते तर होच म्हणलेत आणि मला पण खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे आधीपासूनच आहे, की मी अब्रॉड स्टडीजला जाणार. मला जायचं पण आहे हं. आणि ते पण हो बोलले. अच्छा. पुढे काय करायचं ठरवलंयस? कुठल्या साइडला जायचंय? नीट, 10th नंतर नीट. अच्छा. बरं ह्या आत्ताच्या ज्या जनरेशनसाठी म्हणा किंवा आपल्याला जे पण कोणी श्रोते ऐकतायत, त्यांना तुला काही सल्ला द्यावासा वाटतो का? की ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे किंवा काय? आता हे आपल्या इंटरेस्टवर डिपेंड करतं आणि मला असं म्हणायला आवडेल, की तुम्ही नक्कीच शिका. कारण असं कुठली तर आपल्याला न्यू लँग्वेज अशी किंवा नॉलेज वगैरे गेन करायला मिळतंय ह्यातून आणि असं छान पण वाटतं असं शिकून आणि पुढे जाऊन कामाला पण येतात. खूप हेल्पफुल होतात. जरा तुम्हाला बाहेर किंवा कुठे शिकायला जायचं असेल तर तिथं खूप हेल्पफुल होतं. बरं आणि फ्लोआची जी टीम आहे एफ-एल-ओ-एची, त्यांना जर तुला थँक यू म्हणायचं झालं, तर तू काय बोलशील आणि कसं थँक यू म्हणशील त्यांना? मी जर म्हटलं तर थँक यू सो मच बिकॉज दिस वॉज द बेस्ट एक्सपिरियन्स ऑफ माय लाईफ आणि मला खूप इंटरेस्ट होता ह्यात आणि मी खूप चांगले शिकले. मला खूप चांगले मार्क्स मिळाले अँड आय एम रिअली व्हेरी थँकफुल टू ऑल द फ्लोआ टीम. मस्त, मस्त. हो, म्हणजे मी आता आता हे सगळे 4 लेव्हल्स कंप्लीट झालेत, तर आता मग मी हं, हॅपी आहे आणि मी बोलू पण शकते चांगली जर्मन हं. आणि ह्याचा पण मला एडव्हांटेजेस मिळाले. खूप चांगलं झालं आणि मी पुढे जाऊन अजून पण नवीन लँग्वेजेस शिकेन. स्पॅनिश किंवा फ्रेंच असो, कुठली पण. अच्छा. आणि तुला जर अभ्यास करताना जे काही अडचणी आल्या किंवा असं कधी काही वाटलं का, की अरे हा अभ्यासक्रम थोडा अजून सोपा पाहिजे होता किंवा अजून काहीतरी याच्यामध्ये काही गोष्टी हव्या होत्या, असं कधी काही वाटलं का? किंवा काही सल्ला द्यायचा असेल तर ॲज अ स्टुडंट म्हणून किंवा अभ्यास करताना अजून काही गोष्टी सोप्या करून हव्या आहेत, असं काही आहे का? हां, जसं की लेव्हल्स अशा वाढत गेल्या, तर मग डिफिकल्टी लेव्हल पण वाढत गेली. सो मग थोडं वाटायला लागलं, की हे अवघड आहे, जमेल का नाही? पण त्या टाईमनुसार ते सगळं स्टडी वगैरे करून मी करून घेतलं ते शेवटी. बरं. येस, नक्कीच. सगळ्यांना सल्ला देते, की तुम्ही पण जर्मन लँग्वेज शिका किंवा अजून कुठली पण लँग्वेज तुम्हाला इंटरेस्टेड असेल किंवा ऑब्सेशन असेल. कारण खरंच हे खूप छान आहे आणि आय वुल्ड से बेस्ट एक्सपिरियन्स आणि अजून पण इंटरेस्ट दाखवा. अजून पण गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवा. जसं की बाकीचे जसे पण लँग्वेजेस आहेत तसे. नक्की. खूप छान वाटलं तुझ्याशी आज गप्पा मारून आणि एकूण आत्तापर्यंत 4 लेव्हल कंप्लीट झालेल्या अशा व्यक्तीशी माझं इंटरॅक्शन झालं नव्हतं, जे आज पहिल्यांदा झालं. सो माझ्यासाठी पण खूप खास आहे आजची मुलाखत आणि इतक्या कमी वयामध्ये तू जर्मन लँग्वेजच्या 4 लेव्हल पूर्ण केल्या, याचा खूप आनंद आहे आणि तुझं खूप कौतुक ह्यासाठी आणि यंदाचं तुझं 10वीचं वर्ष आहे. तर हे संपूर्ण वर्ष तर छान जावोच, पण तुझ्या एक्झामसाठी सुद्धा खूप शुभेच्छा आणि नक्कीच तू छान मार्कांनी पास होशील याची खात्री आहे. तर पुढच्या सगळ्या भविष्यासाठी अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा आणि आज तू वेळात वेळ काढून या गप्पांमध्ये सहभागी झालीस. आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल तुझे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक यू सो मच मॅम. तर मंडळी फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये आज आपण गप्पा मारल्या अनोमा विठ्ठल सावंत हिच्याशी, जी इयत्ता 10वीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी असून डॉक्टर कदम गुरुकुल इंदापूर पुणे या ठिकाणाहून आज आपल्याशी जोडली गेली होती. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी